सकाळी सकाळी डब्याला काय करायचं हा मोठा प्रश्न. तर आज आपल्याकडे उत्तर आहे बटाटा आणि शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरची. आता ही भाजी आपण करणार आहोत लोखंडाच्या कढईत. 3 चमचे तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घातली. तेल चांगलं तापलेलं असेल की मोहरी लगेच तडतडते. हिंग घातला आणि 1 छोटा चमचा जिरं घातलं आहे. जिरं देखील चांगलं फुललं आहे. गॅस आपण बारीक ठेवलेला आहे. मी ढोबळी मिरची आणि छोटे छोटे बटाटे घेतले, ते अजून कापायचे बाकी आहेत. आणि इकडे फोडणी आपली तयार होती आहे. बारीक गॅस ठेवला आहे. कढीपत्ता घातला भरपूर आणि 1 छोटासा कांदा घातला आहे. कांदा याच्यासाठी घातला की तो परतेपर्यंत मला इकडे बटाटा आणि ढोबळी मिरची कापून घेता येईल. बारीक गॅसवरती फोडणी परतती आहे तोपर्यंत मी पटापट अर्धे बटाटे बारीक बारीक फोडी करून कापून घेते. हे वाटण आपण बनवणार आहोत. त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून घातल्या, लसूण आणि 2-4 कढीपत्त्याची पाने घातली. मी आता हातावरती चोळून थोडासा ओवा घातला. तेलामध्येच 1 छोटा चमचा हळद घातली आणि हे वाटण आपलं त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या आणि 4-5 कढीपत्त्याची पानं आपण घेतली. पाणी न घालताच आपण ते मिक्सरला फिरवून घेतलं. ते देखील फोडणीमध्ये घालूयात आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात. मंद आचेवरच फोडणी आपण करून घेतोय. हिरवी मिरची असेल की चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. आणि जे बटाटे छोटे छोटे मी घेतले होते पाण्यामध्ये टाकले होते, धुवून घेतले चांगले आणि त्याच्या पातळ पातळ अशा उभ्याच फोडी करून घेतलेल्या आहेत. अर्ध्याच बटाट्याचा केल्यात कारण फोडणी जळू शकते म्हणून पटकन अर्ध्या बटाट्याच्या फोडी करून फोडणीमध्ये घातल्या. त्याला जरा मिक्स करून घेतलं. आता हे थोडंसं परतेल तोपर्यंत बाकीच्या ज्या बटाटे आहेत त्याच्या देखील फोडी करून पटकन घालूयात. अशा पद्धतीने चालूमध्येच तुम्ही जे काही फोडणीमध्ये घालणार आहात कांदा टोमॅटो ते तुम्ही चालूमध्ये भाज्या देखील चालूमध्येच कापू शकता. गॅस मंद ठेवायचा आणि अशा वेळेस चालूमध्येच भाज्या कापून घेईपर्यंत, जसं की कांदा टोमॅटो, आता मी बटाटे देखील फोडणी घातल्यानंतर मी बटाटे कापून घेतले. मस्त खमंग फोडणी बसते आणि भाजी देखील चविष्ट होते. आता हा बटाटा परततोय तोपर्यंत मी 1 मोठी ढोबळी मिरची बिया काढून कापून घेतली. ती देखील थोडीशी मोठीच कापली कारण आपण बटाटे थोडे मोठेच कापलेले आहेत. आपण ही भाजी पाणी न घालताच करणार आहोत. खूप चविष्ट ही भाजी होते. आता मी शिमला मिरची घातल्यानंतर 1 छोटा अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे कारण आपण 2 हिरव्या मिरच्या वाटणामध्ये वाटून घातलेल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे 1 छोटा चमचा धना पावडर देखील मी घातलेली आहे आणि थोडासा गरम मसाला. पावडर मसाल्यांमध्ये आपल्याला फक्त एवढेच घालायचे. पावडर मसाल्यांमध्ये आपण हळद, थोडंसं लाल तिखट, धना पावडर आणि थोडासा गरम मसाला घातला आहे आणि चांगला चमचाभर बडीशेप आपण घातली. बडीशेप जी एकदम पातळ असते ती घातलेली आहे. चवीला छान लागते ती. आणि बडीशेप कधी पण बटाट्यामध्ये ओवा, बडीशेप, अख्खे धने खूप छान लागतात. मी आज अख्खे धने नाही घातले तर थोडीशी धना पावडर घातली आहे. बडीशेप घातल्यानंतर मग भाजी आपण मिक्स करून घेऊयात. आता भाजीला आपल्याला घालायचं आहे मीठ. भाजीला आपण जे काही मसाले घालणार आहोत ते सगळे घातलेले आहेत. कमी मसाल्यांमध्ये ही चविष्ट भाजी तयार होते. चवीनुसार मी आता मीठ घालून घेते. मीठ घालून आपल्याला भाजीला चांगलं मिक्स करायचं आणि पाण्याचा एकही थेंब आपल्याला घालायचा नाही. त्याच्यातही आपण लोखंडाची कढई घेतलेली आहे. तर ही भाजी चांगली मिक्स करून आपल्याला मंद आचेवरतीच शेवटपर्यंत गॅस मोठा करायचा नाही, मंद आचेवरच झाकण ठेवून मस्त वाफेवरती ही भाजी शिजवून घ्यायची. हा जो बटाटा आहे तो आपण पातळ स्लाइसमध्येच कापलेला आहे आणि जवळजवळ तशाच आकारात आपण थोड्या मोठ्या स्क्वेअरमध्ये ढोबळी मिरची देखील कापून घेतली आहे. बिया काढून घेतल्यात, बिया टाकल्या नाहीत आपण त्याच्यामध्ये. भाजीला चांगला मिक्स करून आता भाजीवरती आपण ठेवणार आहोत झाकण ठेवूनच हा बटाटा शिजेपर्यंत आपल्याला भाजीला शिजवून घ्यायचं आहे. शिमला मिरची तर लगेचच शिजेल त्याच्यामध्ये, बटाट्याला थोडासा वेळ लागेल. तर झाकण ठेवूनच ही भाजी आपल्याला छानशी शिजवून घ्यायची आहे.
मध्ये 1.5 ते 2 मिनटात आपल्याला भाजी चेक करायची आहे आणि भाजी मिक्स करताना हलवताना एकदम तळापासून हलवून घ्यायची आहे, कारण तळाला मसाला खाली लागला तर नाही ना, भाजी करपली तर नाही ना, म्हणून अशा पद्धतीने तळापासून ती हलवून घ्यायची चांगली. आणि खालच्या जी बटाट्याच्या फोडी आहेत त्या चांगल्या शिजल्या जातील, वरच्या तशाच राहतील, म्हणून तळापासून ती हलवून घ्यायची मिक्स करताना. प्रत्येक 1.5 ते 2 मिनटाला भाजीला आपल्याला चेक करायचं आहे आणि तळापासून अशा पद्धतीने ती मिक्स करायची आहे. चांगली हलवून घेतली की भाजीवरती पुन्हा झाकण ठेवून बटाटा शिजेपर्यंत, आता तुम्ही बघाल इथे शिमला मिरचीचा कलर बदललेला आहे. शिमला मिरची तर शिजलेली आहे, 2 ते 3 मिनटातच मंदाच्यावरती मस्त शिजलेली आहे. पण अजून बटाटा आपला बाकी आहे शिजायचा. चांगला बटाटा शिजला गेला पाहिजे. शिमला मिरची थोडीशी कच्ची असेल तरी देखील ती छान लागते, तिला जास्त शिजवायची गरज नाही. पण बटाटा शिजण्यासाठी आपल्याला झाकण ठेवत मस्त भाजी शिजवून घ्यायची. तुम्ही बघताय खालच्या बाजूच्या ज्या बटाट्याच्या फोडी आहेत चांगल्या मस्त क्रिस्पी लालसर झालेल्या दिसत आहेत. आता मी जरा इथे बटाटा शिजला की चेक करते. बटाटा शिजलेलाच आहे, पण आपण तो सालीसह घातलेला आहे, म्हणून अजून मला त्याला 2 मिनिट शिजवून द्यायचं आहे. म्हणून एकदा मिक्स करून घेतली तळापासून चांगली आणि पुन्हा एकदा मी झाकण ठेवते. 2 मिनिट अजून मी त्याला मंद आचेवर शिजवून घेणार आहे. 10 मिनटामध्ये मस्त ही मंद आचेवरती पाणी न घालता बटाटा ढोबळी मिरचीची भाजी तयार झाली. ही एक साईड डिश म्हणून ताटामध्ये खूप छान लागते. मस्त ऑप्शन आहे आणि सर्वात मस्त ऑप्शन की टिफिनसाठी आणि डब्यासाठी. थँक्यू.